औरंगजेब हा मूर्खच होता म्हणून त्याच्या दरबारातनं महाराज सुटून येऊ शकले. अफजल खान बेसावध होता, त्याच्यामुळे महाराज त्याला मारू शकले. शाहिस्ते खान मुघलाई धुंदीत होता, त्याच्यामुळे त्याला त्याची बोटं छाटून येऊ शकले. हे धादांत खोटं. आज आपण 350 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हटलं की आपलं मन गहिवरून येतं. शिवाजी महाराज की म्हटलं की तोंडातनं लगेच जय येतं. जर मी 100 रुपये उत्पन्न द्यायचं ठरलंय बादशाला आणि मला 80 मिळाले तर चालणार नाही ना, 20 रुपये खिशातनं द्यायला लागेल, नाही तर बादशाह ते वसूल करेल माझ्याकडनं. मी खूनच करेन ना तुझा. मग भावाचा खून करायलाही मला लाज नाही वाटणार, कारण मला पैसा मिळणार आहे. त्या प्रवासामध्ये त्याला 80 ते 90 मुंडक्यांचे मिनार केलेले दिसले. एक महाराजच होते ज्यांनी गुलामगिरी बंद पाडली. हे सगळं होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी बाजी सर्जेराव जेठांना पत्र लिहिलं आहे की तुमच्याकडे जेवढे लोक असतील त्यांना तुम्ही किल्ल्याच्या आत घाटाखाली आणा. त्यांचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. यात कुठली हयगय करू नये. बोटी होड्या बनवायच्या असतील तर त्यासाठी ज्याप्रमाणे सागवानादी वृक्ष हे महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर आंबा आणि फणससुद्धा चालतात. पण या झाडांना हात लावू नये. का? कारण जनता, रयत ह्या झाडांना आपल्या लेकरांप्रमाणे वाढवतात. पण आता उत्सुकता याची लागली मला की सोहळा कसा संपन्न झाला. एवढा सगळा विचार करून गागाभट्टांनी ह्याची सगळी योजना केलेली होती की मे एंडपासून ते जूनपर्यंत, अर्थातच इंग्रजी महिन्यांनुसार नाही तर ज्येष्ठ महिन्यामध्ये हे संपन्न करायचं आहे. सो शिवाजी महाराजांचं तुलादान करून त्यांच्या वजना इतकं सोनं, जस्त, कथेल, लोणी, मसाले, जायफळ अशा गोष्टी दान करण्यात आल्या. महाराज सिंहासनाधीश्वर झाले. तो मराठा पातशहा आज छत्रपती झाला ही छोटी गोष्ट झाली नाही.